मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रत कथा। प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात शिवलिंगाचा अभिषेक करायचा पंचामृताने, दह्याने, उसाच्या रसाने, मधाने, गाईच्या दुधाने जर आपण असे अभिषेक केले तर शिव आपल्यावर प्रसन्न होतात। वर्षभर जेवढे दिवस तुम्ही शिवलिंगाची पूजा केली असेल ती फक्त एकाच दिवशी जर आपण प्रदोषच्या दिवशी जर असे रुद्र अभिषेक केले तर आपल्याला संपूर्ण वर्षभराच्या पुण्यफळाची प्राप्ती होते। दुपारी आपल्याला फलाहार घ्यायचे, चटणी मीठ घ्यायचे नाही आहे आणि संध्याकाळी शिवजीचा अभिषेक करायचा आहे। जेवणामध्ये जर तुम्हाला कांदा लसण खाणे वर्जित असेल तर अतिउत्तम, नाहीतर दूध पोळी खायची। रात्री पण प्रदोषच्या दिवशी खरं तर म्हटलं जातं की प्रदोषच्या दिवशी दोघी टाईम चटणी मीठ खात नाही। ज्याला शक्य होत असेल, ज्याच्याने भुकेले राहिलं जातं त्याने दोघी टाईम चटणी मीठ न खाल्ले तर अतिउत्तम। 12 वर्षात जो कोणी असे प्रदोष व्रत आचरतो त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहूनच येते। आणि प्रदोषाचे उद्यापन कसे करायचे, तुम्ही प्रदोष व्रताचे कसे संकल्प घेतले, 5, 21, 11 तुमच्या संकल्पानुसार तुम्ही प्रदोष व्रत करू शकतात। 51, 101 तुम्हाला किती प्रदोष व्रत करायचे व त्यावेळेस तुम्ही ब्राह्मणाला सीधा आटा देऊन तुम्ही ब्राह्मणाला काहीतरी दान दक्षिणा देऊन त्याचे उद्यापन करू शकता। नाहीतर घरच्या घरी तुम्ही चुरम्याचे लाडू करून भगवान शिवाला जर संकल्प सोडावा की मी इतके दिवस आता प्रदोष व्रत केले होते भोलेनाथ, तर आता माझे हे संपूर्ण झाले, आता माझ्याने काही धरवले जात नाही, तर मी हा संकल्प सोडत आहे। आणि हा चुरम्याचा प्रसाद तुम्हाला खूप आवडतो, गव्हाच्या पिठाचा कुठलाही प्रसाद भगवान शिवाला खूप आवडतो, तर घरच्या घरी वरण बट्टी काही पण वांगे चालत नाही। प्रदोष व्रताच्या दिवशी वांगे खात नाही, हे एक लक्षात ठेवून घ्या। जो कोणी वांगे खातो तर त्याचा वंशाचा नाश होत राहतो असे शास्त्रांमध्ये सांगत आहे। मी नाही सांगत आहे, शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे। तर प्रदोषच्या दिवशी वांगे खाणे टाळावे, उडदाची डाळ सुद्धा खाणे टाळावी। प्रदोषच्या दिवशी ह्या 2 वस्तू खात नाही, तर बाकी सर्व चालतं। तर प्रदोषच्या दिवशी तुम्ही उद्यापन जर करत आहे तर डाळ बट्टी, गंगाफळाची भाजी असे, बटाट्याची भाजी असे करून तुम्ही गोडधोड करून संकल्प सोडून तुम्ही उद्यापनाची विधी संपूर्ण पुरी करू शकता। तर अशी ही तुम्हाला मी विधी सांगितली आहे संपूर्ण प्रदोष व्रताची। तर आता आपण प्रदोष व्रताची कथा पण ऐकूया। तर प्रदोष व्रताची कथा काय आहे। पौराणिक कथेनुसार एका काळी एका गावात एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता। तो खूप श्रीमंत होता आणि नेहमी इतरांना मदत करीत असे। जो कोणी त्याच्या दारात मदत मागायला आला तो कधीही रिकाम्या हाताने परत देत नाही। परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजात चांगली प्रतिष्ठा होती। मात्र या व्यापाऱ्याला मुलं होत नव्हते, यामुळे तो आणि त्याची बायको कायम दुःखी असायचे। एकदा व्यापारी आणि बायको तीर्थयात्रेला गेले। तीर्थयात्रेच्या दरम्यान त्यांना एका झाडाखाली एक साधू बसलेले दिसले। हे साधू ध्यानस्थ अवस्थेत होते। दोघेही साधूकडे गेले आणि त्यांच्या समोर हात जोडून बसले। साधूंचे ध्यान संपल्यावर त्यांनी त्या दोघांकडे पाहिले आणि त्यांना सांगितले की तुमचे दुःख जे काही आहे ते मला अगोदरच माहिती आहे। साधू म्हणाले की तुम्हाला एक मुलं पाहिजे आहे, यासाठी तुम्ही दोघांनी महादेवाची पूजा करा आणि विधीपूर्वक शनी प्रदोष व्रत, सोम प्रदोष व्रत करा। शिवाच्या कृपेनेच तुम्हाला अपत्य प्राप्ती होईल। यानंतर साधूने त्याला शनी प्रदोष व्रताची पद्धती सांगितली। यानंतर व्यापारी आणि त्याची पत्नी साधूला नमन केले आणि तीर्थयात्रेला निघाले। तीर्थयात्रा करून परतल्यानंतर त्यांनी साधूने सांगितलेल्या पद्धतीनुसार शनी प्रदोष व्रत केले आणि काही काळ उपास केल्यानंतर व्यापाऱ्याची पत्नी गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला। अशा प्रकारे शनी प्रदोष व्रत, सोम प्रदोष व्रत या कुठल्याही प्रदोष व्रताची जर आपण विधीपूर्वक पूजा केली तर भोळा साम सदाशिव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आपल्या कुटुंबाचे वातावरण सुद्धा चांगले राहते। तर हे राहिले प्रदोष व्रताची छोटीशी कथा, ती जी मी तुम्हाला सांगितलेली आहे। मित्रांनो, जर तुम्हाला प्रदोष व्रताची कथा आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझी ही प्रदोष व्रत कथा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल तरी करा। एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, आपण या शिव महापुराणातली प्रदोष व्रताची कथासुद्धा आलेली आहे शिव महापुराणामध्ये। तर आपण चांगला नवरा या सुखी आयुष्यासाठी प्रदोष पूजेच्या वेळी ही व्रतकथासुद्धा आपण ऐकली तरी पण चालेल, या दररोज पण ऐकली तरी पण चालेल। भगवान शंकराला प्रदोष व्रत अत्यंत प्रिय आहे। प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते। एका महिन्यात 2 प्रदोष व्रत केले जातात। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधीनुसार पूजा केली जाते।
तर भगवान शंकराला प्रदोष व्रत हे खूपच आवडतं। प्रदोष कालामध्ये प्रदोष लिंगाला अभिषेक करून बेलपत्र, चंदन, तांदूळ, मूग असे जर आपण अर्पण केले तर आपल्या मनाच्या इच्छा सर्व पूर्ण होतात आणि मनुष्य पापमुक्त होतो। तर त्रयोदशी तिथीला हे प्रदोष व्रत पाळले जाते। एका महिन्यात 2 प्रदोष व्रत केले जातात। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधीनुसार पूजा केली जाते। मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रतामध्ये भगवान शिवासोबत जर शिवाचा आशीर्वादही प्राप्त होतो। या दिवशी विधीपूर्वक किंवा पूजा करून उपवास ठेवला जातो तर सर्व प्रकारचे रोग, कर्ज इत्यादी पासून मुक्ती मिळते। तर सर्वात महत्त्वाचे प्रदोष व्रत कोणते आहे तर सोमवारी येणारा हा सोम प्रदोष, मंगळवारी येणारा हा भौम प्रदोष, बुधवारी येणारा व्यापारामध्ये लाभ होण्यासाठी बुध प्रदोष, गुरुवारी येणारा गुरु प्रदोष, शुक्रवारी येणारा शुक्र प्रदोष, शुक्राच्या मजबूत ग्रहासाठी खूप चांगला असतो, लक्ष्मीसाठी। शनिवारा येणारा हा प्रदोष अत्यंत महत्त्वाचा असतो। शनी प्रदोष आणि सोम प्रदोष हे अत्यंत महत्त्वाचे असतात। कसे बी दुःख दारिद्र्य राहिले तर या 2 व्रतांमुळे नाहीसे होते। तर प्रदोष व्रत कसे करावे तर प्रदोष व्रत हे दिवसभर आपल्याला उपवास करायचे। ज्या दिवशी आपलं प्रदोष व्रत आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे, स्नान वगैरे करायचे, मनात पॉझिटिव्ह ऊर्जा राहायचा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा, शिवलिंगाला अभिषेक करायचा सकाळी पण आणि आरती वगैरे करायचं। दुपारी हे तर दूध फलहार घ्यायचं, तिखट खायचं नाहीये। प्रदोष व्रतामध्ये तिखट खात नाही तर दूध, फलहार, ताक वगैरे तुम्ही पिऊ शकता। मग संध्याकाळी 4 वाजता तुम्ही प्रदोष व्रतामध्ये शिवलिंगाला अभिषेक घाला, पंचामृताने, रसाने, मधाने, दह्याने, गाईच्या दुधाने असे जर आपण अभिषेक घातले तर शिव आपल्यावर खूप प्रसन्न होतात।